ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे गुरुपौर्णिमा, त्यानिमित्त आम्ही सगळे चाललो आहे पळसदेवीला स्वामींच्या मठात। तर चला पुढे दाखवते तुम्हाला आमचा प्रवास। तर इथे घराबाहेर पडण्याआधी मी सगळ्यात आधी आपल्या घरातल्या सर्व देवांचे दर्शन घेतले, त्यानंतर स्वामींचे दर्शन घेऊन आपण घराबाहेर पडलो। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी। तर बघा आता पप्पा आणि मी गाडीवरून निघालोय आणि आता आम्हाला भेटलाय पाऊस। भिजत चाललोय आम्ही। ते बघा आम्ही दोघं गाडीवरून चाललोय आणि मम्मी गेली ऑटोने पुढे तिकीट काढायला, कारण आम्हाला झालंय लेट। त्याच्यामुळे मम्मीला तिकीट काढायला पुढे पाठवलं। आणि बघा आम्ही ही बॅग पण घेतली आहे, त्याच्यामध्ये मम्मीने घेतलाय नाश्ता। आहे काय घेतलं? इडली चटणी, मम्मीने इडली चटणी सकाळीच बनवून आम्हाला सगळ्यांना नाश्त्यासाठी घेतली आहे। आणि अर्धे लोक जे आहेत आमच्यासोबत ते आता पुढे जाऊन थांबले स्टेशनला, ते आम्हाला स्टेशनला भेटणार आहे। चला पुढे आपण बघूया कसा होतोय आपला प्रवास। तर आता आम्ही डायरेक्ट उतरलोय कर्जतला आणि आमची ट्रेन आधीची जी पकडायची होती ती आमची ट्रेन सुटली आहे, म्हणून आम्ही तुम्हाला दाखवलं नाही। तर आपण आता डायरेक्ट कर्जतमध्ये भेटलो आणि खूप भूक लागली आहे म्हणून आम्ही घेतलाय वडापाव। पप्पानी वडापाव घेतलाय, काकी आहेत पाठीमागे। आम्ही चाललोय आता वडापाव खात आणि मम्मी पुढच्या ट्रेनने निघून गेली। तिकीट काढायला पुढे आलेली तर ती तिकीट काढून डायरेक्ट ट्रेनने निघून गेली। चला तर आता बघूया आपण कसं जातो इथं। तर आता आपण फायनली पोचलो आहे मठामध्ये स्वामींच्या आणि गर्दी दिसते थोडीशी आणि बघा ही आम्हाला तिकीट काढून पुढे पळून आली। चला तर आता आपण जाऊया दर्शनाला, बघूया किती गर्दी दिसते आतमध्ये। इथून आतमध्ये आल्यावर इथे पाय धुण्याची व्यवस्था केलेली आहे। इथून आपल्याला जायचंय दर्शनाला। त्यानंतर इथे हे आहे स्वामींच्या मठाच्या आतमध्ये औदुंबर वृक्ष आणि ही आहे स्वामींची छान अशी मूर्ती। अगदी प्रसन्न वाटले मनाला बघून। आणि या औदुंबर वृक्षाला आपल्याला 11 किंवा 3 प्रदक्षिणा घालायच्या असतात। चला तर मी पण आता या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालते। पळसधरी मंदिर स्वामींचं दर्शन आम्ही पण घेणार, तुम्हाला पण देतो स्वामींचं दर्शन घ्या। आणि इथे औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यानंतर आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो। पारायणासाठी बसलो। किती छान सजवलंय आज गुरुपौर्णिमेनिमित्त मठ। गणपती बाप्पा मोरया। चला पुढे।
तर इथे थोडा बसायला असतं आपल्याला जागा. इथे आम्ही आता थोडा वेळ ध्यान करायला बसणार आहोत. हे बघा, तुम्ही पण स्वामींचं दर्शन घेऊ शकता. ते लोक ध्यान करत बसले, किती छान स्वामींच्या समोर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि इथे आमचं दर्शन करून झालं. आम्ही येऊन समोर स्वामींच्या मूर्तीच्या समोर ध्यान करत बसलो आणि बघताय तुम्ही गर्दी वाढतच चालली आहे. इथे आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन मठाच्या बाहेर निघालो आणि तुम्ही बघू शकता इथे शिवांचे छोटी दुकानं आहेत जिथे स्वामींचे सर्व काही मिळते. हार, फुलं, स्वामींची मूर्ती, खूप काही वस्तू तुम्हाला बघायला मिळते. किती छान स्वामींची मूर्ती आहे इथे. हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता विकत. इथे चालू आहे मम्मीची शॉपिंग, काहीतरी घेते वाटतं. काय घेते मम्मी? मस्त आहे, छान आहे. काय घेते? घेतलेलं ना लास्ट टाइम आपण. पण त्याचा समर्थाचा थ पडलाय. अच्छा. ते बघा, मम्मी पप्पा चाललेत दोघं, आमचे लव बर्ड्स एका छत्रीतून. किती छान वाटतंय, हिरवा हिरवा एकदम हिरवागार, आणि त्यात पाऊस भेटला आम्हाला मस्त. काका तुम्ही चांगले नाही. पप्पा तुम्हाला काय बोलली ऐकला? फोटो पण नाही काढू किंवा तिथे जाऊ. म्हणजे बघा, फोटो काढून दिला नाही म्हणून काका चांगले नाही तर पिकनिक मध्ये काका हवे असतात आम्हाला कॉमेडी करायला, शिव्या ऐकायला. फोटो काढायला देत नाही. फोटो काढ मध्ये. तिकडे काही लोक खेकडे पकडतात बघा एवढ्या पावसामध्ये. हे बघा, भिजलो आम्ही सगळे. एवढा मस्त पाऊस होतो आणि ग्रीन ग्रीन एकदम सगळं हिरवळ झालंय. बघायला खूप छान वाटतं आणि मजा येते जाम. पण फक्त भिजायला होतं एवढंच. ठीक आहे. कसं वाटतं पावसात भिजून? हे बघा, लव बर्ड्स आमचे. कसं वाटतंय बीच? हां, पावसामध्ये जरा खूप आनंद आहे. हां, चहा नाही भेटला कुठे आम्हाला पिरायला. चहा कुठे भेटला नाही. चहा आमच्या काकीला कोणी चहा देता का? चहा देता का? काकी कसं वाटलं दर्शन घेऊन? काकी आमच्या पहिल्यांदाच आल्यात स्वामींचं दर्शन घ्यायला. हां, मनाचं समाधान झालं खरंच. मस्त झालं दर्शन. हे बघा, हे अशा रस्त्यातून आम्ही चाललोय, पण हे रस्ते बघून गावची आठवण आली. पूर्ण खडकाळ रस्ते आहेत, त्यात मध्येच पाणी वाहतंय, चिखल, लाल लाल मातीचं पाणी. मस्त वाटतंय. पण ती बघा कपडे सुकवते. इथून पण एक रस्ता आहे स्वामींच्या इथे जायला. तिथे आधी बोर्ड लावलेला होता स्वामींच्या मठाकडे जाण्याचा मार्ग असा. इथून एक रस्ता आहे, ते काका येत आहेत तिकडून आणि ते एक पाठी एक चाललेत कोणतरी. तिथून एक पण जायला रस्ता आहे स्वामींच्या मठाकडे. पण तिकडे काय ना,
आता खूप पाऊस पडते तर गवत वगैरे वाढलं असणार, म्हणून आम्ही तिकडून नाही आलो. आणि आम्ही मागे आलेलो ना तेव्हा ह्या घरात एक काकी राहतात. हे ना ते रामफळ बोलतात त्याचं झाड आहे आणि त्या काकीने आम्हाला ना ते रामफळ तोडून दिलेलं आणि आम्ही घरी जाऊन खाल्लेलं. मी तर फर्स्ट टाईमच खाल्लेलं. एकदम गावी आल्याचंच फील होतं खरंच. तुम्ही पण जर कधी आले नसेल तर नक्कीच या एकदा इथे पळसधरीला स्वामींच्या मठात. खरंच खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. आणि इथे मला भेटलं आहे पाणी, तर मी थोडंसं चिखल आहे तो धुवून घेते पाय. स्वच्छ पाणी आहे. बाकीचे गेले सगळे पुढे. हिरवळच हिरवळ आहे. अजून दुसरं काय आहे नाही दाखवायला. तुम्ही म्हणाल की काय ती सारखं तेच दाखवते, पण ती हिरवळ बघून ना म्हणजे एवढं सुंदर वाटतं ना खरंच. हे बघा, इकडून आता एक खोपोली ट्रेन आली, त्याला किती गर्दी आहे. पूर्ण जत्रा येते. आपलं खरंच नशीब चांगलं का म्हणून आपण देवाने कुठे अक्कल दिली आपल्याला आणि आपण लवकर आलो. आता मजबूत गर्दी होणार आहे आणि सगळे काय महाप्रसादाला पण येतील ना आता. हां बरोबर. हां काय काय लोक त्या महाप्रसादाच्या हिशोबानेच येतात नाही का. हे बघा इथे श्री कालकाई मंदिर आहे छोटंसं. इथे आम्ही बसलेलो मागे नाश्ता करायला. किती गर्दी आहे माणसांची. बापरे, सगळी ट्रेनच खाली. हा पूर्ण ट्रेन आहे बघा किती गर्दी आहे. बाबा हे बघा किती गर्दी आहे. मम्मी पप्पा थांबलेत पुढे जाऊन, म्हणजे पूर्ण ट्रेनच इकडे खाली झाली असं वाटतंय पळसदरीला. अर्ध्या रस्त्यातून आम्ही पोचलोय स्टेशनला, पण तरी अजून गर्दी काय संपत नाही. ते बघा लोक येतातच आहेत. हा असं चिखल यातून चालावं लागतंय. तर हे बघा फायनली आम्ही पोचलोय स्टेशनला. ट्रेन कितीची माहिती नाही, की दीदीने बघितलेली ट्रेन. आता बघू. आणि ते बघा ते दोघं तिकडे फोटो काढायला उभे आहेत. पळसदरी स्टेशन ते बघा, त्यांचं तिथे फोटो सेशन चालू आहे. आता आमच्या मम्मीने इडली आणलेली बनवून. बघा कुठे गेली इडली. हे बघा ती आम्ही खातो इथे स्टेशनला बसून. आणि हा एक वाढपी बोलवलाय, तो सगळ्यांना वाढतोय. क्यूट इडली मी बनवली आहे. मी बनवली आहे. अरे मी बनवली आहे. चांगली आहे. हे बघा भुकेले लोक खायला बसलेत. तुझी रिकामी प्लेट दाखव. मौसम थंड आहे. आणि ही माझी डिश. भेटूया परत. तर एवढा प्रवास करून आल्याच्या नंतर खूप दमायला झालं आहे आणि खूप भिजलेलो. खूप पाऊस होता, त्याच्यामुळे मी नंतर काही शूटच नाही केलं. डायरेक्ट घरी आल्यानंतर आता तुम्हाला भेटते. तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.